बार्शी टाकळी ठाणेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वंचितने दिला ठिय्या। सरपंच संघटनेच्या अध्यक्षांवर रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप। आंदोलन मागे बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश सोनकलवार यांनी सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण यांच्यावर रिव्हॉल्वर रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 7 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात 3 तास ठिय्या आंदोलन करण्यात आले। ठाणेदारांनी रिव्हॉल्वर लावून जीवाने मारण्याची धमकी दिली अशी तक्रार सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात दिली आहे। तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। 24 तासात तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करू असे पोलीस ठाण्याकडून लेखी दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले। वंचितच्या कार्यकर्त्यांचा जमाव। सरपंच गोपाल चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत। त्यांच्या समर्थनासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे, जिल्हा सचिव मिलिंद इंगळे, गोपाल चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, माजी सभापती आकाश सिरसाट, पुष्पा इंगळे, प्रभाकर अवचार, तालुकाध्यक्ष गोरसिंग राठोड, अमोल आमनिक, अजय अरखराव, सुनील शिरसाट, गोबा शेठ, अजहर पठाण, मिलिंद करवते व बार्शी टाकळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले। काय आहे प्रकरण? गटविकास अधिकारी अशोक बांगर यांनी 5 ऑक्टोबर रोजी महिला सशक्तीकरण अभियाना मेळाव्याला सोहरादेवी येथे महिलांना मिळण्याचे आदेशित केले। प्रत्येक गावातून 45 महिलांना जेवणाची व्यवस्था म्हणून प्रति सरपंच सचिव यांच्या खात्यात संयुक्त खात्यात 5000 टाकले। शासनाच्या निधीचा दुरुपयोग केल्याची तक्रार देण्यासाठी सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोपाल चव्हाण हे 7 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात गेले होते। तेथे तक्रार नोंदवून घेण्यात आली। दरम्यान ठाणेदार प्रकाश सोनकलवार पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आपल्याला शिवीगाळ करत छातीवर रिव्हॉल्वर लावून जीवे मारण्याची धमकी दिली असे गोपाल चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीत म्हटले आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। पोलीस स्टेशन बार्शी टाकळी या ठिकाणी आलो होतो आणि ती लेखी तक्रार यावेळेस मी पोलीस स्टेशनला दिली आणि पोलीस स्टेशनची तक्रार दिल्याच्यानंतर मला त्यांनी रिसिव्हसुद्धा केली। मी माझी तक्रार घेऊन परत जात असताना तेवढ्याच ठाणेदार तुलंकवार हे या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हटलं की कशासाठी आले होते, तर त्यांना रिपोर्ट त्यांनी माझ्या हातात पाहून त्यांनी म्हटलं की अरे कचऱ्यात फेका, अशा रिपोर्ट आमच्याकडे तर रोज येते, तुमच्या घरी फ्रेममध्ये लावा असं बोलून त्यांनी मला हरामखोर, तुम्ही इकडले लोक असे हरामखोर आहे, नालायक आहे, असेच तुम्ही तक्रारी देता, अशा प्रकारची शिवीगाळ केली। आणि कोणीतरी मध्येच म्हटलं की हे पोलीस अधिकारी आहे, अरे मग हा खूप हरामखोर असन, हा नालायक आहे, हे यांनी साले हे अकोला जिल्ह्याचे पोलीसवाले तळवे चाटणारे आहेत, अशा प्रकारे शिवीगाळ। मी म्हटलं साहेब की मला शिवीगाळ का करता, तर त्यांनी मला सांगितलं की तू जास्त शहाणपणा करू नको, मी गडचिरोलीहून आलो म्हणून त्यांनी त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून माझ्या छातीला लावली। आणि मी म्हटलं साहेब की तुम्ही हा प्रकार गलत करत आहे म्हणजे त्यांनी मला पुन्हा जीवाने मारण्याची धमकी दिली। त्याच्यापासून माझा जीवाला धोका असल्यामुळे माझ्या सोबतच्या जो तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ता यांनी मला बाहेर आणले, नाही तर माझा या ठिकाणी जीव गेला असता। मी याची लेखी तक्रार दिलेली आहे, परंतु 2 तासापासून कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मी वंचितचे जिल्हा अध्यक्ष आणि तालुक्याचे अध्यक्ष यांना फोन करून माहिती दिलेली आहे। आणि या ठिकाणी आता जर माझ्या ठाणेदार यांच्या विरुद्ध जर 307चा गुन्हा दाखल झाला नाही तर मी या ठिकाणी मरेपर्यंत या ठिकाणी उपोषणाला बसीन। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गोपालभाऊ चव्हाण, देवधरी ग्रामपंचायतचे सरपंच, उमरदरी ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आले। तक्रार दाखल केल्यानंतर अचानक ठाणेदार आले आणि कोण वंचितवाले आहेत आणि एकदम शिवीगाळ सुरू करून आमच्या सरपंच गोपालभाऊ चव्हाण यांच्या छातीवर रिव्हॉल्वर रोखून त्यांना धमकी दिली मारायची। ही कोणती हुकुमशाही या महाराष्ट्रात तयार झाली आहे? आज आमचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी एकच मागणं आहे की ठाणेदारावर FIR दाखल करा। आणि आज आमच्यावर वाईट परिस्थिती अशी आहे की या पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारावर गुन्हा दाखल करायसाठी या ठिकाणी आज आम्हाला खाली बसावं लागलं। पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून नाहीत राहिले। SDPO फोन घेतात, परस्पर बोलतात, SP सुद्धा स्वतःच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला फोन घेऊन परस्पर बोलून राहिले। याचाच अर्थ वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला कितीही चूक असली तरी वाचवण्याची भूमिका घेतात, पण वंचित बहुजन आघाडी अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करणार नाही आणि जेथपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून आम्ही उठणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा
वंचित बहुजन आघाडीचा. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.